नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थवेल याच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्राण शरीर म्हणजे काय आणि प्राण शरीराची माहिती। तर आपलं जे स्थूल शरीर आहे त्या स्थूल शरीराच्या चलनवलनासाठी एक यंत्रणा आवश्यक असते, त्या यंत्रणेलाच प्राण शरीर असं म्हणतात। आता ह्या प्राण शरीराचे घटक कुठले कुठले असतात, तर आपल्या शरीरामध्ये जेवढ्या कुठल्या क्रिया घडत असतात, म्हणजे रक्ताभिसरण असेल, मनोत्सर्जन असेल किंवा रक्ताचं शुद्धीकरण असेल, श्वासोच्छ्वास असतील किंवा जे आपण इन्शुलिन सिक्रेशन होतं ते सगळं असेल, म्हणजे ज्या आंतरिक क्रिया असतात ह्या सगळ्या क्रिया ह्या प्राण शरीराच्या रिलेटेड असतात। आता हे प्राण शरीर नक्की करतं काय, तर आपण जे अन्न ग्रहण करतो म्हणजे आपल्या स्थूल बॉडीमधून त्याचं विघटन करून त्याच्यामधील जे आवश्यक तत्व जी आहेत, जी तत्व पंचमहाभूतापासून आपल्याला मिळतात, ही 5 तत्व आपल्या शरीरामध्ये इक्वली सर्क्युलेशनचं काम हे प्राणऊर्जा करत असतं। शेवटी ज्या वेळेला आपलं नको असलेले पदार्थ आपण आपल्या शरीराच्या बाहेर उत्सर्जित करतो, त्यावेळेला जे पदार्थ आपण ऍक्सेप्ट करतो त्या पदार्थांची रूपांतरण हे नंतर ऊर्जेच्या स्वरूपामध्ये होत असतं आणि हीच ऊर्जा प्राण ऊर्जा म्हणून ओळखली जाते। आणि हे प्राण शरीर, ही प्राण ऊर्जा आपल्या स्थूल शरीरामध्ये पसरवण्याचं किंवा प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्राण शरीर करत असतं। आता आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे अग्नी आहेत, त्याच्यानंतर आपल्या शरीरामधल्या धमन्या आहेत, नाड्या आहेत, त्यांची काय कार्य आहेत, ही सगळी माहिती आपण ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। हे जर का व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर पाठीमागचे व्हिडिओ माझ्या नक्की बघा आणि त्याच्यावरती कमेंट करा। तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शरीराबरोबर। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आणि हो, हे कधीही विसरू नका की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।